गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. आज आपण श्लोक नंबर 116 हा घेत आहोत. तर तसा मी वाचून दाखवते. बहुशापिता कष्टला अंबऋषी तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोशी दिला क्षीर सिंधू तया उपमानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आता इथे या श्लोकांपासून पुढे बरेचसे श्लोक आहेत ज्याच्यामध्ये पौराणिक कथा सांगितल्या आहेत आणि त्या कथा विस्तारित न घेता आपण फक्त त्यातलं तात्पर्य समजून घेण्यासाठी थोडा आपण प्रत्येक कथेचा विचार करणार आहोत. तर इथे सुरुवात आहे अंबऋषी ह्यांची. तर त्याच्या कथाचं तात्पर्य असं आहे की ते आपण आता घेणार आहोत की तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी, म्हणजे भगवंताने जन्म पण घेतो आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी. असा म्हणजे तो गर्भावस्थाच्या पण यातना भोगतो जर तसा भक्त असेल तर. तर अंबऋषी राजा हा कथा पाहू की हा मोठा विष्णू भक्त होता आणि बहुतेकांना माहिती असेल की त्याने कार्तिकी एकादशीचे व्रत केले होते आणि तो द्वादशीला अचानक ते सोडायला बसणार तेवढ्यात दुर्वास ऋषी त्यांच्या घरी आले. तर त्यांची जेवायची व्यवस्था त्यांना पाहायची होती. तर ऋषी म्हणाले की मी नदीला जाऊन स्नान करून येतो, तोवर तू तयारी कर. आणि बऱ्याच वेळ झाला तरी दुर्वास ऋषी येईना. तर द्वादशी ह्याचा काल संपत चालला होता. मग आता काय करायचं, व्रत सोडायचं. तर त्यांनी जलग्रहण केलं आणि दुर्वास ऋषी मुनी जेव्हा परतले तेव्हा त्यांना ते कळलं आणि ते खूप क्रोधित झाले. आणि त्यांनी तशी कथा आहे की त्यांनी केसातनं कृत्य नावाची राक्षस निर्माण केली आणि ती राजावर सोडली की ह्याचा नाश व्हायला पाहिजे. पण जेव्हा अंबऋषी यांनी भगवंताचा धावा केला, प्रार्थना केली की त्यांना ह्याच्यातनं वाचवा, तर तेव्हा मग सुदर्शन चक्र घेऊन भगवंत सुदर्शन चक्र दुर्वास ऋषीच्या मागे लागले आणि ते भगवंताच्या आणि अंबरीष ऋषीच्या शरण गेले. तेव्हाच ते थांबले. तर अंबरीष ह्या दुर्वास यांच्या शापातनं सोडवण्यासाठी भगवंताने आनंदाने जन्म घेतला. म्हणजे गर्भावासाचे त्याने कष्ट देखील सोसले. म्हणून तयाचे स्वय, कारण तयाचे स्वय श्रीहरी जन्मसोशी हाच तोच विचार आहे. आता पुढची कथा आहे ती उपमन्यू. तर दिला क्षीर सिंधू तया उपमानी. आता उपमन्यू हा व्याघ्रपाद ऋषीचा थोरला मुलगा होता. व्याघ्रपाद ऋषीचा थोरला मुलगा. तर एकदा त्यांच्या आश्रमात तो दुसऱ्या ऋषींच्या आश्रमात खेळायला गेला होता. तर तिथे त्याला काय झाले, गाईचे धारोष्ण दूध प्यायला मिळाले. आता हा जो उपमन्यू होता त्याची आई त्याला रोज पाण्यात पीठ घालून दूध आहे हे असं त्याला द्यायची. तर जेव्हा त्याने धारोष्ण दूध प्यायला त्याची चव आणि आई तिथे ते काय वेगळं. तर मग जेव्हा दुसऱ्या दिवशी तो आईला तेच दूध पाहिजे असं हट्ट धरून बसला तर त्या मातेच्या डोळ्यात पाणी आलं. ती प्रारब्धाने आपण गरीब आहोत, कुठून मी तुला दूध आणू. आपण मागच्या जन्मी असे कर्म केले की ह्या जन्मी आपल्याला नाही लाभत आहे दूध. असं तिने भगवंताला प्रार्थना केली की आता मनापासून उपासना केली की आता बाळ हट्ट धरत आहे की मला तसंच दूध
पाहिजे धार ओसणार आणि मी काय करू आता असं. तर तिच्या त्या भक्तीने भगवंत प्रसन्न होऊन त्यांनी क्षीरसागर म्हणजे अख्खा समुद्रच देऊन टाकला. तर अशी ही कथा उपमन्यू हा नंतर पुढे उत्तम शिवभक्त म्हणून पण प्रसिद्ध झाला. तर अशा ह्या कथेचं तात्पर्य असं की तसा भक्त असेल तर मग देव कुठल्या कुठल्या रूपाने म्हणजे चेंज करतो तो स्वतःला आपल्यासाठी असं. तर मग आणखीन एक अशी एक कथा आहे की एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन रात्र झाली तर एका श्रीमंत माणसाच्याकडे मुक्कामासाठी थांबले होते. आता तो मनुष्य एकदम श्रीमंत होता. तर त्यांनी चांगला पाहुणचार घेतला आणि मग जाता जाता आशीर्वाद देतात. तर मग श्रीकृष्ण भगवानने त्याला असा आशीर्वाद दिला की श्रीमंत माणसाला की तुझी श्रीमंती अशीच वाढू दे. आणि मग पुढे ते एका दरिद्री माणसाच्या मुक्कामाला थांबले. तर त्यांच्याकडे गाय होती. त्याच्याकडे गायशिवाय दुसरं काहीच नव्हतं आणि त्याचा सारा उपक्रम त्या गायीवर चालत होता. तर जेव्हा त्यांचा पाहुणचार घेतला मग सकाळी भगवंत उठले, अर्जुन उठले आणि श्रीकृष्णाने त्या दरिद्री माणसाला आशीर्वाद दिला की तुझी गाय मरू दे. आता अर्जुनाला प्रश्न पडला की श्रीमंताला तुझी श्रीमंती अजून वाढू दे असं, आणि हा बिचारा ऑलरेडी गरीब आहे आणि त्याचं एकच ती गाय आहे ती पण मरून दे असं काय. तर मग विचारलं त्यांनी की असं का तुम्ही आशीर्वाद दिलं. तर भगवंत त्यावर म्हणाले की त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फक्त ही एक गायच आडवी येते म्हणून. एकदा ती निघाली की तो माझ्या स्वरूपाला येऊन मिळणारच आहे. म्हणजे बघा आता हे भगवंताला पाहिजे की त्याने माझ्या स्वरूपाला येऊन मिळावं आणि त्याने ती एकच ती जी म्हणतं ना वासना पण नाही म्हणणार की एक कारण की तीच काढून टाकली की मी राहिलं काय मध्ये असं. तर असं हे भगवंत ह्या आपल्याला पुढे आणि कथा घ्यायच्या आहेत त्यातलं तात्पर्य काय आहे ते समजून घ्यायचं आहे. आणि आपण ह्या सगळ्या कथा ऐकून आपण खरंच तेवढी भक्ती करतो का, आणि जर नाही करत तर मग आपण कशी अपेक्षा करतो की देव माझ्यासाठी धावून येईल, असं करेल तसं करेल असं. तर असा हा अनुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी असा हा गट, त्यातला हा 116वा श्लोक पूर्ण झाला. आता आपण जातो आहे 117व्या नंबर. ध्रुव बाळाची कथा आपण पहिले पण पाहिली होती 91 की 92 नंबरच्या श्लोकमध्ये. नाही प्रल्हादांची पाहिली होती, ती पुढे येणार आहे. ध्रुव बाळाची कथा आता. धुरुले करू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता दीधली भेटी जाणे, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आता ध्रुव बाळाची कथा आपण ओळखतो की तो ध्रुव तारा, आपण त्या जो ध्रुव बाळ आहे तो तारा कसा झाला. तर धुरू लेकुरे बापुडे दैन्यवाणे. आता उत्तानपाद राजा होता. थोडक्यात घेऊया ही कथा. 2 राण्या होत्या, एक सुरुची आवडती आणि सुनीती नावडती. तर ध्रुव हा सुनीती राणीचा पुत्र होता. तर एकदा तो वडिलांच्या मांडीवर बसलेला पाहून त्या सुरुची राणी जी आवडती राजाची तिला राग आला आणि तिने त्याला खसकन खेचले मांडीवर आणि सांगितले की ह्या मांडीवर बसायचा तुझा हक्क नाही. आता तो गेला आईकडे रडत आणि म्हणाला की आपण आपल्या राजाची नावडते आहोत आणि म्हणून असं मला मांडीवरनं खेचून काढलं आणि सांगितलं की तुझा हक्क नाही. तर आई म्हणाली की काय करणार, ते राजाचे आपण नावडते आहोत, आपला हा प्रारब्धाचा भाग, आपलेच पुण्य कमी पडले ना, आता हे भोग आपल्या वाट्याला आलेत आता प्रारब्धमुळे. तर ध्रुवबाळ म्हणतो की मी भगवंताची एवढी भक्ती करील, मला मांडीवर स्थान नाही असं म्हणले तर असं स्थान मिळेल की तिथून कधी मला कुणी पण उठवू शकणार नाही, एवढी मी भक्ती करतो. म्हणजे असं बोलू शकतो आजच्या भाषेत की त्याचा इगो हर्ट झाला असा, इन अ गुड वे, मोटिवेट झाले ते असं. तर मग ते रानात गेले आणि त्यांना नारद मुनींनी दर्शन दिले आणि भक्तिमार्गाचा बोध दिला. पुढे ती कथा आहे. आणि मग त्यांनी एवढी एकाग्रतेने भक्ती केली की प्रत्यक्ष परमेश्वरच समोर आले आणि त्याचे ध्यान तेव्हा तेव्हा पण त्याचं ध्यान मोडलं नाही. आणि मग भगवंत अतिशय प्रसन्न होऊन त्यांना हाक मारली, कृपा भाकिता दीधली भेटी जाणे. बाळ, मी प्रत्यक्ष भगवंत तुझ्या भेटीला आला आहे, तुला काय हवे ते माग. तर मग तो समाधीतनं जागा झाला आणि मागितलं की मला असे स्थान द्या की
मला तिथून कुणी पण उठवू शकणार नाही. बघा केवढा असा आपल्याला विचार येतो का कधी. तर मग भगवंतांनी त्याला तथास्तु असं आशीर्वाद दिला आणि म्हणून चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, राज्य तर दिलेच त्याला, पण आकाशातील तारांगणात अढळ तारा म्हणून तू राहशील असा त्याला वर दिला. तर आकाशात आपण पाहतो तोच तो ध्रुव बाळ ताराच्या रूपाने, त्याचे स्थान पक्के आणि कोणीच ते काढून घेऊ शकणार नाही इतक्या वर्षानंतर पण. आता आपल्याला ह्या श्रद्धेने या कथा ऐकायच्या आहेत आणि त्याचा बोध घ्यायचा आहे मेन म्हणजे. म्हणून समर्थांनी पण ही कथा झालेल्या परत ते रिपीट करतात आहे आपल्यासाठी. तर त्यांना ते पटवून द्यायचं आहे की खऱ्या भक्तांची भगवंत कधीच उपेक्षा करत नाही आणि त्याची जो इच्छा असते ती पूर्ण होतेच. आणि एकदा आपण त्यांना शरण गेलो की तो आपले रक्षण करतो, आपले उद्धार करतो. म्हणून पूर्ण एकाग्रतेने, पूर्ण श्रद्धेने जे नाम घ्यावे, ध्यानधारणा जी काही आपली साधने अत्यंत श्रद्धेने करण्यासाठी ह्या सगळ्या कथाचा विचार सुरू आहे. आणि म्हणून ते सगळे डिस्कस केलेले आहेत. म्हणून नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी असा हा 117वा आपला श्लोक हा पण पूर्ण झाला. आता आपण जातो आहोत 118. पुढे अशा कथाच आहेत सगळ्या. तर त्यातले प्रत्येक कथेचं एक वेगवेगळं तात्पर्य. आता हे जरा इंटरेस्टिंग आहे. त्यात मला ही गजेंद्रची कथा जरा मला मनाला भावली, कारण आय कुड कनेक्ट मोर विथ दिस असं. तर गजेंद्र हा हत्ती, तर त्याबद्दल ही कथा आहे. 118 श्लोक वाचते. गजेंद्रू महासंकटी वास पाहे, तया कारणे श्री हरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आता गजेंद्र ह्याच्या जीवावर कसे संकट आले तर आणि त्याला भगवंताने कसे वाचवले याबद्दल ही कथा आहे. आणि मग त्याच्यातनं काय आपण घेऊ शकतो त्या कथेवरनं ते पण आपण पाहूया. तर गजेंद्र हा हत्ती आपल्या सगळं हत्तीणीसह सरोवरात असं विहार करत होता. तर काय झालं, त्यावेळी एक बलाढ्य मगर तिने त्याचा पाय करकचून पकडूनच ठेवला, सोडेच ना. आता तो हत्ती त्याने त्याचे एवढे सामर्थ्य लावले पणाला, पण काय तो पाय त्याच्याकडनं सुटला गेला नाही. आणि आता हे म्हणजे दिवसाची रात्र, रात्रीचा दिवसाचा वेळ निघतोय तरी ती मगर काय सोडेना. आता काय झालं, सोबत त्याच्या एवढ्या राण्या, एवढे सगळे हत्तीणी. थोड्या दिवस त्यांनी वाट पाहिली आणि नंतर काय केलं, एकेकीने काढता पाय हळूहळू एकेकी निघून गेल्या. तसंच आहेत म्हणजे परिवाराचे लोक पण जिथे नाही तिथे भगवंत असतो, हे त्याचं तात्पर्य आपण बघणार. आणि मग असा तो एकटा पडला, सगळे निघून गेले, तो एकटा. तर मग तया कारणे श्रीहरी धावत आहेत. मग आता काय, ह्या स्थितीत त्याने भगवंत विष्णूची आर्त स्वराने, का आता मरणारच आपण सगळे, मला सोडून पण गेले, तर आर्त अगदी त्याने भाका केला देवाच्या. आणि काय केले, आपल्या सोंडीमध्ये कमळ वाहून भगवंताची स्मरण केले आणि पूजा केली. आणि त्याची प्रार्थना ऐकून पुढे असं आहे की श्री विष्णूने सुदर्शन चक्र सोडून त्या मगरीचा जबडा फाडून त्यातनं त्याची सुटका केली गजेंद्र हत्तीची. म्हणून तया कारणे श्रीहरी धावत आहे. आणि ती मगर जिने त्यांचा पाय पकडून ठेवला होता तिला पण सद्गती लाभली. म्हणून उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी असा हा 118 नंबरचा पण आपला श्लोक पाहून झाला. कारण ह्या सगळा कथेचा भाग आहे, त्यामुळे थोडीशी कथा आणि त्यातलं तात्पर्य, त्यामुळे ह्याच्यावर आपल्याला जास्ती वेळ घेऊ शकत नाही, कारण तसं काय नाहीच आहे सांगण्यासारखं. त्याच्यामध्ये कथेचा तात्पर्य काय मात्र हे जाणून घ्यायचं. आणि ज्यांना मला ह्यातल्या काही कथा माहिती होत्या, काही अजिबात माहिती नव्हत्या, तर इंटरेस्टिंग आहे ते. तर आता आहे अजामेळ. तर अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आता अजामेळ हा एक पापी मनुष्य होता. आता त्याला ते पापकर्मातनं नारायण नावाचा पुत्र झाला, पण त्याचे त्या पुत्रावर अत्यंत प्रेम होते.
आणि तो सतत त्या मुलाच्याच अनुसंधानात राहत असे. आपली ही कथा झालेली आहे ऐकून. आणि मग नारायण नारायण जेव्हा त्याला मरण आले त्याच्या तोंडात सतत त्याच्या मुलाचंच नाव नारायण नारायण. तर मग कृपाळूपणे तो जनीमुक्त झाला. आणि मग एक आपण अनाथासी आधार हा चक्रपाणी. आता व्यावहारिक दृष्टीने अनाथ असणाऱ्यालाच भगवंताच्या शिवाय दुसरा आधारच नाही असं आपण मानतो. त्याला अनाथाला कोणाचाच आधार नसतो, फक्त एक भगवंत सोडून. आणि ह्या कठोर आणि व्यवहारी जगात कोण सतत कुणाला आधार देणार आहे? आपण तर बघतोच आहे. मागे आपण गजेंद्रची हत्तीची कथा पण बघितली की त्याचा पण परिवार त्याला कसं सोडून गेला. म्हणून केवळ भगवंत, इतक्या सगळ्या लोकांना शरण जाण्यापेक्षा जर एक भगवंतालाच शरण गेलो तर आपण असं. म्हणून आपल्याला हे इंडिपेंडेंट करण्यासाठी विचाराने हे सगळ्या कथांचं तात्पर्य ते आहे. आणि कोण बी डिपेंडेंट ऑन ओनली वन, जे आत्मस्वरूप आहे, जे नित्य आहे, जे सत्य आहे, जे कधी येणार नाही आहे, जे कधी जाणार नाही आहे, कारण ते आहे आणि आहे त्रिकालाबाधित. ते आत्मस्वरूप आणि तेच म्हणजे निर्गुण ब्रह्म, तेच म्हणजे सगुण भगवंत. आणि त्या भगवंताचे नाम घेणे आणि शेवटी तो भगवंत म्हणजे मीच असा हा अनुभव घेणे. मग आपण का आधार शोधणार? आणि आधार नाही मिळाला तर आपण दुःखी कष्टी का होणार, निराश का होणार असं. तर हे तात्पर्य आपल्याला ह्या सगळ्या कथामधनं घ्यायचं आहेत. तर जो मनापासून प्रामाणिकपणे आपला सर्वस्वी भार भगवंतावर घालतो त्याची देव कधीच उपेक्षा करत नाही. आपल्याला हे हिरिरी मिळण्यासाठी, इन्स्पिरेशन मिळण्यासाठी पौराणिक कथा या आहेत. समर्थान नाही आपल्याला कथेवर विश्वास, पण समर्थांवर तर विश्वास आहे. मग ते हे सांगतात म्हणजे नक्की असं घडणारच. बस ह्या श्रद्धेने आपण हे ऐकून त्यातलं तात्पर्य काय आहे त्याचा बोध घ्यायचा. कृपाळूपणे तो जनीमुक्त केला. आणि मग जेव्हा त्याचा अंत आला मरणासमयी, तर या अंते मतिही सा गती. जसं माझी बुद्धी अंतावस्थेत पोचल्यावर मृत्यू त्याप्रमाणे पुढचा जन्म ठरलेला त्याप्रमाणे गती मिळते. म्हणून आत्ताचपासूनच आपण सद्विचार आणि म्हणतात ना चांगले विचार, मोक्षाचे विचार, आत्म्याचे विचार हेच करत गेले ते मरता समय पण तीच आपल्याला आठवेल असं. त्याप्रमाणे आपल्याला चांगली गती मिळेल. म्हणून भक्त व जग हा भक्ताचे व जगाचे रक्षण करणे हे देवाचे ब्रीदच आहे. म्हणून कृपाळेपणे तो जनीमुक्त केला. जसं त्यांनी नारायण नारायण बोलला त्या क्षणी तो भगवंताने त्याला नारायण नाव त्यांचं घेतल्यामुळे मुक्त केला, भले तो त्याचं मुलाचं नाव घेत होता. तर असं ते आहे. आणि आता आहोत आपण 120 चाललो त्या क्रमांकावर की विधी कारणे जाहला मत्स्यवेगी, धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी, जनारक्षणा कारणे नीच योनी, निपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आता मानवाला वेदशास्त्राची आवश्यकता होती. त्याच्या कारणाने देवाने काय नीच योनी मत्स्य अवतार घेतला आणि वेद समुद्रातनं वर काढले. अशी ती खूप मोठी कथा आहे, पण आपण फक्त तात्पर्य घेणार आहोत. आणि वेदहरण करू पाहणारा मधु कैठप नावाचा जो दैत्य होता त्याला ठार मारण्यासाठी मग घोड्याचे मुख आणि धड विष्णूचे असा हा हयग्रीव रूपात भगवान श्री विष्णू यांनी अवतार घेतला. त्याच्यापुढे धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी, जनारक्षणा कारणे नीच योनी. आता समुद्रमंथन कूर्म आपल्याला माहिती आहे कासव. समुद्रमंथनासाठी रवीप्रमाणे वापर केलेला मंदार पर्वत जेव्हा समुद्रात बुडू लागायला लागला तेव्हा कूर्म अवतार, कासवाचा अवतार घेऊन तो पर्वत पाठीवर भगवंताने धारण केला. पृथ्वीचे रक्षण पुढे आहे. पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी कशी त्यांनी हलकी योनी म्हणजे हलकी म्हणजे आपण म्हणतो ते डुक्कर हलकी योनी आहे, त्याचासुद्धा वराह अवतार हा सुद्धा घेतला. म्हणून पृथ्वीला समुद्रात बुडवायचा प्रयत्न करणारा हिरण्याक्ष दैत्याला ठार मारून स्वतः दातांनी त्यांनी पृथ्वीवर धरली वराह रूपाने. याचा अर्थ असा की पृथ्वीच्या रक्षणासाठी अत्यंत नीच योनी पण घेणे ते पत्करतात. कुणासाठी? भक्तासाठी. आता हे सगळे नीच योनी वराह मत्स्य कशासाठी घेतले? हे सगळं भगवंताने अवतार का घेतले?
तर पृथ्वीच्या जनाच्या भक्ताच्या रक्षणासाठी. जनारक्षणा कारणे निचयोनी असं. तर विधी कारणे जाहला मत्स्यवेगी धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी जनारक्षणा कारणे निचयोनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. असा हा आपला 120 हा श्लोक पण झाला पाहून. आता महाभक्त प्रल्हाद ह्यांची कथा आपल्याला प्रसिद्ध माहितीच आहे. 121वा. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणून तया कारणे सिंह झाला नये ज्वाळ विशाळ सन्नधी कोणी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. आता असा रूप अक्राळ विकराळ नृसिंहाचा का घेतला भगवंतांनी एवढा भीतीदायक? तर भक्त प्रल्हादासाठी. तर आपल्याला माहिती आहे की हिरण्यकश्यपू हा दैत्य होता, पण जसा भांगेत तुळस उगावी त्याप्रमाणे दैत्यांच्यामध्ये हा एवढा हरिभक्त जो भक्त प्रल्हाद त्याचा जन्म झाला. आणि त्याच्या कारणाने त्याचे पिता स्वतः त्याचे वैरी झाले. ते अत्यंत द्वेष करत असे त्याचे. आणि त्याने हरिभक्ती कुठल्याही पद्धतीने सोडावी म्हणून नाना प्रकाराने त्याचा छळ सुरू होता. पण काय भक्त प्रल्हादाने हरिभक्ती सोडली नाही. तर मग एकदा तो दरबारातच पिता समोर तल्लीन झाला होता. तेव्हा त्याने वडिलांनी खवळून विचारले त्याला की श्रीहरी जर सर्वत्र असेल तर या दरबारातल्या खांबात पण असेल ना, दाखव मग तो. आणि प्रल्हादाने उत्तर दिले नक्की तो त्याच्यातच आहेच. म्हणून तया कारणे सिंह झाला. आणि भक्त प्रल्हाद ह्यांनी असं म्हटलं त्या खांबामध्ये पण भगवंत आहे. तर भगवंत होते तिकडे त्याच्यासाठी. आणि मग तो आपल्याला माहिती आहे खांब फाडून अक्राळ विकराळ नरसिंह असा तो अवतार पॉवरफुल भगवंतानी कसं मग पुढचं आपल्याला माहिती आहे. तर त्याने अत्यंत द्वेषापोटी त्या हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारताच तो खांब कडाकड मोडून तो ज्वाळा आणि त्या सगळ्या नृसिंह रूपाने भगवान विष्णू प्रकट झाले. हे ज्वाळ विशाळ सन्नधी कोणी आणि सिंहाचे भयानक मुख आणि उरलेले शरीर मानवाचे हे असे अक्राळ विकराळ रूप धरून त्यांनी हिरण्यकश्यपूचा तर खात्माच केला, त्याचा वधच केला. कारण त्या रूपाकडे हे ज्वाळ विशाळ सन्नधी कोणी त्याच्याकडे बघायचं पण धाडस कोणाचं होईना. म्हणजे आपण बोलतो तू एवढा देव म्हणतो तर देव दाखव, माहिती नाही देव कुठल्या रूपात येईल, त्याला बघायचं पण धाडस नसेल आपल्याकडे असं. तर अशा आपल्या ज्या कल्पना असतात ना त्या थोडंसं म्हणजे देव म्हणजे असा की तसा कुठल्याही रूपात तो येऊ शकतो असं. तर ही नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी 121वा श्लोक पाहिला आपण. म्हणून मी सांगितलं होतं गेल्या वेळी की जरा हा भरभर हा होणारच आहे, कारण कथा आहे त्यातनं तात्पर्य घ्यायचं आहे आपल्याला. कारण पुढे मग गहन विचाराचे श्लोक येतील. कधी कधी एक श्लोकला पूर्ण 40 मिनिट पण लागतात असा. तर पुढचा घेऊ 122वा. कृपा भाकिता जाहला वज्रपाणी तया कारणे वामनू चक्रपाणी द्विजा कारणे भार्गवू चापपाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आता ही बळीराजाची कथा आहे की इंद्रपदावर लक्ष ठेवून त्याच्यासाठी इंद्राचं पद हवं होतं कुणाला, बळीराजाला. आणि मग जेव्हा इंद्राने भगवंताला प्रार्थना केली तेव्हा भगवंत काय बनले, वामन. त्याने वामनाचा अवतार घेऊन त्याला कसे पाताळात लोटले अशी ती कथा आहे. शरण आलेल्या इंद्राचे त्यांनी कसे रक्षण केले. आणि त्याच्या पुढे तया कारणे वामनू चक्रपाणी द्विजा कारणे भार्गवू चापपाणी. आता जमदग्नी ऋषीच्या आश्रमातील गायी पळून नेणाऱ्या कार्तवीर्य ह्या राजाला परशुरामाने ठार मारले. आणि पुढे त्या म्हणजे अशी ती स्टोरी आहे की परशुरामाचे गर्वाचे कसे हरण केले. तर त्या जमदग्नी ऋषीचा जो आश्रमातील गायी पळवून नेणारा तो राजा, त्याने जेव्हा भगवंताचं नाम घेतलं तेव्हा परशुराम ह्या रूपाने येऊन त्यांनी त्याला ठार केले अशी ती कथा. आणि असं ह्याचं एक तात्पर्य काय घ्यायचं आपल्याला, द्विजा कारणे भार्गवू चापपाणी, की आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपल्याला कधी कधी निराशा येते आयुष्यामध्ये. तर काही पण असं वाटतं की हे कर्म माझ्याकडनं कसं झालं असं.
म्हणजे हाइंडसाईटमध्ये विचार येतो, तर निराश व्हायचं नाही आणि खचायचं नाही आपण कधी पण. कारण कसं आहे, पुढे ती अहिल्याची कथा आहे की ज्या अर्थी अहिल्या सुटली त्या अर्थी आपली पण सुटका भगवंत करील, हा विश्वास. तर म्हणून निराश व्हायचे नाही आणि खचून नाही जायचे. तशी ती 123वी जी कथा आहे, अहल्ये सती लागे आरण्य पंथे, कुडावा पुढे देव बंदितया ते, बळे सोडिता घाव घाली निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. तर गौतम ऋषी त्यांची पत्नी सह अहिल्या हे आश्रमात राहत असताना एक दिवस ते नदीवर स्नान करायला गेले असताना इंद्राने अहिल्याशी अतिप्रसंग केला आणि मग गौतम ऋषीने दोघांना शाप दिला आणि त्याच्यानंतर अहिल्या जड मूढ अवस्थेत रानावनात फिरत राहिली. आपण मागे पण हा श्लोक झाला, आता म्हणजे ही कथा आपण पाहिली होती की मूढ अवस्था म्हणजे काय, तिची बुद्धी चालेना, असं भ्रमित अवस्था आपण पाहिलं होतं ते. आणि अशी ती रानावनात फिरत असताना पुढे मग कसा श्रीरामाचा पाय लागला आणि ती दगडासारखी होती, ती कशी पूर्ववत झाली की पुढे श्रीराम वनवासात असताना गौतम ऋषी ह्यांनीच विनंती केली की अहिल्याला मला माझ्या पहिलेसारखी करा. तर अशी ती कथा आहे. आणि कुडावा पुढे देव बंदितया ते, आता रावणाने पण भगवान शंकराकडून मिळालेल्या वरदानाने उन्मत्त होऊन देवांनाच बंदिवासात केले, ती पण कथा आहे. आणि बळी सोडिता घाव घाली निशाणी, आता गणपती ह्यांना गाढवे सांभाळण्याचे पण काम दिले. असं सर्व देवांनी ज्यांनी देवांना पण अडचणीत आणले, तर ते देव पण भगवंत विष्णू ह्यांची जेव्हा धावा केल्या तेव्हा म्हणजे प्रभू रामचंद्र ह्यांनी तो अवतार घेऊन पुढे, हे सगळं रामायणातलं आहे की कसं मग त्यांनी तुंबळ आणि संग्राम युद्ध करून त्याला ठार मारले. असं प्रत्येक पुराणाचं प्रत्येक रूपात अलग अलग रूपात भगवंत कसे अलग अलग रूप कशासाठी त्या पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी घेऊन आणि सोडवतात आपल्या भक्ताला. अशा हे व्हेरायटी ऑफ कथा आपण बघतो आहे. आता पुढे आहे की आज बहुतेक आपला शेवटचा होईल 124वा की तये द्रौपदी कारणे लाग वेगे, त्वरे धावते सर्व सांडूनी मागे, कळी लागी जाला असे बौद्ध मौनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आता जी आपल्याला माहिती आहे की भरसभेत पांडव पत्नी द्रौपदी हिला कसं वस्त्रहरणच्या लज्जास्पद एक्सपिरियन्सनंतर ती जात होती, त्याच वेळी तिने कोणीच तिच्या मदतीला आले नाही. अगेन सेम थिंग, गजेंद्रच्या वेळी परिवार सोडून गेल्या, इथे परिवाराचे लोक असून पण हारले होते म्हणून आले नाहीत पुढे. तर तिने श्रीकृष्णाचा धावा केला आणि त्यांनी तिचे कसे रक्षण केले ते आपल्याला माहिती आहे. आणि सगळं व्याप ते त्यांच्या पाठचं सोडून ते तिच्या रक्षणासाठी आले. त्वरे धावता सर्व सांडूनी मागे, सगळे व्याप टाकून ते द्रौपदीच्या रक्षणासाठी आले. कळी लागी जाला असे बौद्ध मौनी, उपेक्षी कथा देवभक्ताभिमानी. आता हा थोडा विचार डिटेल करायचा आहे आपल्याला, कारण आपण कलियुगातच आहोत. तर कळी लागी जाला असे बौद्ध मौनी. आता हल्ली कलियुग सुरू आहे, प्रत्येक युगाप्रमाणे देवांचे अवतार ते झाले आणि आता शेवटी कलीचा अवतार. तर कलियुगच्या पूर्वी जो अवतार आहे तो भगवान बुद्धचा आहे आणि तो भगवान बुद्ध कसा आहे, मौन राखून आहे. तर शास्त्रानुसार हा चालू काळ म्हणजे जो आपण जगतो आहे तो मौन धरून शांतपणे बसायचा काळ आहे. कारण का, धर्मकृत्यांमध्ये सर्व पुरोहित बुद्धावतार असा हा उल्लेख करतात इकडे, आणि आपल्याला प्रूफ म्हणून अनेक लेण्यांमध्ये त्याचे रूपही आज पण दिसते कोरलेले. तर मग आता हा कलियुग आहे, तर आपले जग आता कोणाचा अवताराखाली आहेत, भगवान बुद्ध. आणि ते कसे आहेत, मौनी. कळी लागी जाला असे बौद्ध मौनी, सायलेंट, मौनी, काहीच बोलत नाहीत ते. याचा अर्थ काहीच बोलत नाही, काही सांगत नाही आपल्याला. आता कली लागी म्हणजे कलियुगासाठी एक कलियुगाचे वैशिष्ट्य आहे की बुद्ध मौन होऊन बसला आहे, मौनी होऊन बसला आहे. आणि त्यांनी बोलणं का सोडून दिले, कारण ऐकण्यासारखं काय उरलंच नाही आहे. सत्वगुणचा ऱ्हास होत चालला आहे.
रजगुणाचा उच्चांक होत चालला आहे. आपण हालचाली आणि क्रिया करण्यात एवढे बिझी की बसून कोणाचं स्वतःच घरच्यांचं पण आपण ऐकत नाही. बरोबर आहे ना. तर मग चूप बसतात. शाणे लोक काय चूप बसतात. तर मग धर्मशास्त्रदृष्ट्या ही वस्तुस्थिती आहे. पण तरी पण मग ह्याचा अर्थ काय, पारमार्थदृष्ट्या संतांनी तरीही अद्वैत मताचा स्वीकार केला आहे की तरी पण मत त्याचंच आपण अभ्यास करायचा, आपण राहायचं मौन. कळी लागी जाला असे बौद्ध मौनी, असे कोण सांगतात? समर्थ जे अद्वैत चे म्हणतात ना पुरस्कर्ता आहेत ते बोलतात आहे. कारण हे काय सांगितलं त्यांनी, वस्तुस्थिती सांगितली, फॅक्ट्स, ट्रू टू द फॅक्ट्स म्हणतात ते तसं. पण त्याच्यावर आपण काय करायचं आहे त्याची आपल्याला ऑलवेज आपली चॉईस असते. म्हणून की आपल्याला कलियुगामध्ये यदा यदा ही धर्मच आहे त्याप्रमाणे देव अवतार घेतात आणि शेवटी कली येणार आणि संहार करणार सगळ्यांचा. पण त्याच्यापूर्वी कली येण्याच्या पूर्वीची शांतता म्हणजे भगवंत बुद्ध. आपण म्हणतो ना वादळापूर्वीची शांतता, नंतर तर डायरेक्ट वॉर सगळं नष्टच होणार आहे. त्याच्यापूर्वीची सायलेन्स बिफोर द स्टॉर्म, की आत्ता शांत राहणे हेच युग त्याच्यासाठीच आहे. की आपण पण बघतो की किती हे इंटरनेट म्हणा, सगळ्या न्यूज पण खोट्या नाट्या, र्युमर्स किती स्प्रेड होतात. म्हणजे कोण धड ऐकत नाही आणि ऐकलं असेल तर धड ते पास ऑन करत नाहीत असं. त्यापेक्षा मग जे शाणे त्यांनी मौन राहून फक्त ऑब्झर्व करणे, जर आपलं त्याच्यामध्ये काय पार्टिसिपेट करायची जरूरत पडली तर तोलून मोलून बोलणे, हे आपलं हित, मागे आपला विचार झाला होता, साधकाच्या हितासाठी हे करणं फार जरुरी आहे. म्हणून आता रामाच्या काळी कसं होतं, यज्ञयाग होते, ते मोडणारे राक्षस होते. आता त्या काळी तशी गरज असल्यामुळे राक्षसांशी युद्ध करणारे, मग श्रीरामाचा जन्म त्या काळी झाला. आता ही आपल्याला थोडीशी झलक आपल्याला आपले शिवाजी महाराज जे समर्थच त्यांचे गुरु होते, की आज आपण जे महाराष्ट्रात म्हणा किंवा आपल्या देशात पण जे राहू शकतो आणि आपण आपलं सगळं मंदिर, पूजा, यज्ञ हे ते तरी पण आपण करू शकतो अजून पण. थोड्या दिवसांनी हे पण सर्व कोणी कळू नाही देणार, पण सध्याला कारण फक्त शिवाजी महाराजांच्या ह्यांनी जे काय केलं त्याच्यामुळे आज आपण हे प्रिव्हिलेजेसच झालेत आपल्यासाठी, हे आपण एन्जॉय करू शकतो. की आपण म्हणतातच असं की माझे तर सद्गुरू म्हणतात की रामाचं नाव घेताना ना शिवरायाचं पण नाव घ्यावं. याचं कारण काय की संप्रदायात राम टिकून आहे कारण का शिवाजी महाराजांनी ते टिकून ठेवलं. ते नसते तर रामकृष्ण ह्यांच्याबद्दल आपल्याला काही ग्रंथ पण लाभले नसते, न काय वाचायला मिळालं असतं, न काय अभ्यास करायला मिळाला असतं, न काय साधना करायला मिळाली असती. असे हे सगळं जबरदस्त ऋण शिवाजी महाराजांचं आपल्यावर आहे आणि ते आपण नेहमी मान्य करायला पाहिजे. आणि वेद नेहमी हे देवासंबंधी माहिती सांगत असतात आपल्याला, की देव कसा आहे तो जाणून घेणे. ब्रह्मसूत्र काही शंका असेल, उपनिषद पहिले आपल्याला बेस सांगतात, मग ब्रह्मसूत्रामध्ये शंका निरसन होते, मग त्याच्यानंतर भगवद्गीतामध्ये ॲक्च्युअली निधिध्यासन अशी ही सगळी व्यवस्था आहे, प्रस्थानत्रयी आपण म्हणतो. पण ह्या आता नुसते शब्दज्ञान झाले तर वेद निवृत्त झाल्यावरच आपल्याला अनुभव जर येतो, तो वेद आणि शब्द निवृत्त झाल्यावरच येतो. की उपनिषदच सांगते की ज्यावेळी अभ्यास, आता हा अभ्यासाचा भाग आहे थोडा, इकडे कथेचे भाग संपले, तर अभ्यास करणारी वाणी जेव्हा मनासह निवृत्त होते, आपले मनाचे श्लोक चालू आहे, तेव्हा देव म्हणजे काय ह्याचा अनुभव येतो. म्हणजे काय, मीच देव आहे. आता हे रिटायर झाल्याशिवाय मन, शब्द सगळंच हा अनुभव येणार नाही. आणि अनुभव असणार तर सांगायला राहत नाही मी. तर एक नेहमी लक्षात घ्यायचं की सगळंचं सगळं वेदांतशास्त्र आपल्याला कधी ना कधी हलकंच म्हणजे पहिले त्याचं पूर्ण अभ्यास करून एक ना एक दिवस आपल्याला ते सोडून द्यावे लागते. पण आपण काय करतो, मग काय कशाला करावा अभ्यास जर सोडूनच द्यायचा असेल तर.
असं आहे. आधीच नाही सोडायचं आहे ते, हलकंच आपसुकच निवृत्त होतं. पण तरी पण आता अभ्यास आज पण माझे श्री गुरु आय थिंक ते 87 आहेत, पण ते अजूनही लिहितात आहे, अजूनही त्यांचे ग्रंथ प्रकाशित होत. त्यांनी काय अभ्यास करायचा नाही सोडलं आहे ह्या वयामध्ये. पण शेवटी प्रॅक्टिकल अनुभव येणं हे आपलं गोल आहे. म्हणून आपलं आता हे सगळ्या कथा बघून झाल्या वेगवेगळ्या, की किती रूपं घेतले आहेत भगवंताने, रामाचे, श्रीकृष्णाचे, दत्तात्रेय. प्रत्येकाचे चरित्र वेगळे, प्रत्येकाचे ॲट्रिब्यूट्स, त्यांचे गुणधर्म वेगळे. कोणी ह्याच्यासाठी प्रसिद्ध, कोणी त्याच्यासाठी प्रसिद्ध. आणि का बरं असे वेगवेगळे अवतार, एकच का नाही? कारण असे वेगवेगळे व्हरायटी ऑफ आपण लोक आहोत. आपले जसे वेगवेगळे भाव आणि काळानुसार ज्याप्रमाणे गरज, जसं पहिले युद्ध होते तर श्रीराम, आता बुद्ध अवतार, मौन राहणे, अशा पद्धतीने हे लीला विग्रह आपण मागे पाहिलं होतं. कर्मविग्रह, लीला विग्रह. तर भगवंत जेव्हा स्वेच्छेने शरीर घेतात त्याला आपण लीला विग्रह म्हणतो. आणि आपलं शरीर कसं आहे, कर्मविग्रहामुळे आलेलं आहे. कारण अनेक कर्माची संचितीमुळे आपल्याला हे शरीर मिळालं आहे. आणि मग त्याच्यासाठी एक वाक्य आहे की कर्मविग्रहाने लीला विग्रहाची उपासना करावी. कर्मविग्रहाने ज्याचे शरीर आपल्या सगळे मानवाचे शरीर कर्मविग्रह, पण लीला विग्रह नाही, पण आपण उपासना मग लीला विग्रहाची उपासना करावी, असा हा नियम आहे. म्हणून कारण का जिथून तो आला त्याच्याशी मला एकरूपाचं, त्या स्वरूपाशी, हा त्याच्या पाठचा विचार आहे. आणि असा हा खूप महत्त्वाचा विचार आपण ह्या सगळ्या कथेतनं जे मेन काय म्हणतात ना, कोर आपल्याला, तर ही शेवटची जी ओळ आहे ती, की आपला कर्मविग्रह रे चाललं शरीर, पण आपण उपासना हे सगळे जे आहे लीला विग्रह त्यांची करावी. कारण त्या स्वरूपाला आपल्याला पोचण्यासाठी तेच करावं लागणार आहे. म्हणजे मल, विक्षेप, आवरण हे आपले जे 3 दोष आहे. मल शुद्ध कर्म, निष्काम कर्म, त्यांनी चित्त माझं शुद्ध होणार आहे. निष्काम उपासने विक्षेप म्हणजे माझ्यातलं रजोगुण, चंचलता ती कमी होणार आहे. आणि मग आवरण दोष, तर तो जेव्हा आवरण दोष म्हणजे मी म्हणजे ब्रह्म नाही किंवा मी म्हणजे शरीर आहे, आणि आवरण दोष जेव्हा जातो, मी म्हणजे ब्रह्म आहे हा अनुभव येतो, तर मग काय राहतच नाही पुढे. म्हणून प्रत्येक साधक ह्याचा गोल मल आणि विक्षेप जाण्यासाठी निष्काम कर्म ने मल जातो आणि निष्काम उपासनाने विक्षेप हा दोष जातो. आणि उरतो मग तो फक्त आवरण दोष, तो प्रत्येकाच्या साधनेवर आणि गुरुकृपावरच अवलंबून आहे. असं हे आपल्याला तात्पर्य, हे इतके सगळे श्लोक आणि कथा सांगताना माझं इकडे तिकडे थोडं चुका झाल्या असतील काही बोलण्यात, कारण माझ्यासाठी सगळे नवीन शब्द आहेत. तर प्लीज मी पहिलेच त्याच्याबद्दल माफी मागते. पण कथा पेक्षा त्याच्यामधनं आपल्याला काय घ्यायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते जर आपल्याला सगळ्यांना आणि माझ्या सगट जर आपल्या लक्षात आलं असेल तर नथिंग लाईक इट. तर असं झालं आपलं हे. आणि मला गेल्या वेळी कळले की माझा आवाज नीट येत नाही आहे. मला पण माहिती नाही, माझा आवाज थोडा डाऊन आहे. तर ते मी बघेन काही हेल्थ इश्यूज आहेत का, पण जनरली मला एफर्ट लागतो आहे आवाज हे जेव्हापासून मला इथे ॲलर्जी सुरू झाल्या आहेत. तर मी आता माईक घेतला, थोडा घसामध्ये खरखर तर असतेच. तर तो मी सोल्युशन म्हणून मला कळवलं संध्याने, तर मी माईक घेतला आहे. आय होप ह्याच्यातनं तुम्हाला क्लिअर ऐकायला येईल. आणि मी प्रयत्न करेन की आणखीन व्यवस्थित, जर आजच्यापेक्षा जास्त क्लिअर आवाज तुम्हाला ऐकायला येईल असं मला प्लीज फीडबॅक द्या आणि कळवा. आणि आज आपण इथेच थांबू. तर हरिओम.